कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे बळीराजा चांगला सुखावल्याचं पाहायला मिळते। कोकणातील महत्त्वाचं पीक म्हणजे भात पीक आणि महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय आणि ह्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचं देखील पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोकणामध्ये झाला होता, त्यानंतर कोकणामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता। मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी चांगल्या पद्धतीने कोकणामध्ये बरसत आहेत, त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामांना आता वेगाने लागल्याचं पाहायला मिळतंय। शेतीमध्ये महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे लावणी आणि ह्या लावणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। गाणी गात आनंद साजरा करत विठ्ठलाचं नामस्मरण करत या ठिकाणी आता शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये तल्लीन झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकूणच तळ कोकणासह कोकणामध्ये या लावणीच्या कामाला वेग आल्याचं आता आपण पाहत आहोत। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे। आम्ही 20 दिवसाचा रोप आहे आमचं। आम्ही लावणीला सुरुवात केलेली आहे। आम्ही मशीनने नाही, आम्ही आमचा जोत आहे नांगरणे आम्ही बैलाच्या जोडीने शेत करतो। सध्या आता लावणीला आम्ही सुरुवात केलेली आहे। आमचं 20 दिवसाचा रोप आहे। तुम्ही यंत्रानं न करता नांगरणी करताय, काय खर्च परवडतोय, कशी काय परिस्थिती? तसं काय आम्हाला खर्च परवडत नाही। वर्षभर बैल सांभाळावे लागतात, त्यांना पेंड लागते, गवत लागतं। यंत्राने आम्ही शेती करत नाही, नांगरणी पण आम्हाला बैलजोडी परवडत नाही। बैल वर्षभर आम्ही रहिवासी म्हणून इथली आमची स्वतःची शेती म्हणून आम्ही करतो। किती दिवस ही लावणी कामं चालू राहणार आहे? आमची 15 ते 20 दिवस लावणी आमची चालते।